आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात आयोजित समारंभात 2023, 2024 आणि 2025 या वर्षांतील एकूण 9 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्वानांना महाकवी कालिदास संस्कृत वृत्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांनी संस्कृत विद्यापीठांनी जागतिक पटलावर आपली नाममुद्रा उमटवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी संस्कृत विद्वान ही भारताची बौद्धिक संपदा असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे महाराष्ट्रात तपासल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी गृह मंत्रालयाने एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या मित्सुया काय इंटर डोजो कराटे चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत ओजस्वी भावना कोमिल कुलसंगे हिनं वैयक्तिक काता या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. याशिवाय तिनं याच स्पर्धेत कुमिते या प्रकारात कांस्य पदक देखील आपल्या नावावर केलं. या स्पर्धेत 200हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. आषाढी एकादशीनिमित्त नागपुरात 18 जुलै रोजी विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. सुमारे 50 शाळांमधील 3000हून अधिक विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत या दिंडीत सहभागी होणार असून दिंडीला सकाळी शंकरनगर येथून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. ज्ञानेश्वर मंदिर बजाजनगर येथे आरतीने दिंडीचा समारोप होणार असून त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील जुन्नर देव रेल्वे स्थानकाचा 25 कोटी 40 लाख रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह कायापालट करण्यात आला असून लवकरच हे स्थानक राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन प्रतीक्षागृह, वातानुकूलित सुविधा, पादचारी पूल, उद्वाहक पार्किंग आणि दिव्यांग स्नेही सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.